बनवला आहे मी शेवगा फ्राय, शेवग्याच्या शेंगा किंवा शेवगा मसालासुद्धा बोलू शकता त्याला तुम्ही. तर त्याच्यासाठी मी आधी या शेवग्याच्या शेंगा कापून त्याच्या साली वगैरे काढून घेतल्यात आणि त्याला पाण्यामध्ये छानपैकी 1-2 असे उकळी काढून शिजवून घेतलेलं आहे. आणि मग शिजवल्यामुळे काय होतं की त्याचा कडवटपणा थोडासा जो वास असतो ना तो निघून जातो. आणि मला ह्या अशा सुक्याच बनवायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा. त्याच्यासाठी मी त्या आधी शिजवून घेतल्यात. मग कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि मग त्याच्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो यांची फोडणी दिली आहे. आणि मी नेहमीप्रमाणे जे वाटण घालते ते वाटणसुद्धा मी त्याच्यामध्ये घातलं आहे. तर ते सुकं कांदा, खोबरं आणि लसूण हे भाजून घेऊन मग मी त्याचं वाटण बनवते. आणि मग ते वाटणसुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आपले बेसिक मसाले, घरगुती मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मी त्याच्यात हे सुद्धा घातलं आहे शेंगदाण्याचा कूट. तर त्याच्याने जे आपण सुके करतो ना शेंगा त्या खूप छान होतात. तर अशा एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, चवीला खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने ही शेवग्याची भाजी माझी शेवगा मसाला रेडी झालेला आहे. माहिती आहे का, शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असून त्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. तसेच त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्नसुद्धा भरपूर प्रमाणात असते. आणि शेवगा खाल्ल्यामुळे असं म्हणतात की याच्यामुळे हाडे मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते, तसंच मधुमेहावर सुद्धा नियंत्रण येते आणि शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते. आणि एवढ्या सगळ्या औषधी गुणधर्मांमुळे शेवग्याच्या शेंगांना सुपरफूडसुद्धा म्हटले जाते. तर तुम्हीसुद्धा नक्की शेवगा तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या. आणि आता त्याचं सीझन आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत